व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री गडाख सर, आज आपण या ठिकाणी ज्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या माननीय डॉक्टर त्रिवेणी रोकडे मॅडम आणि या ज्या समितीच्या माध्यमातून हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या समितीच्या अर्थात सखी सावित्री समितीच्या प्रमुख आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ मोरे मॅडम, आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका पताडे मॅडम, त्याचबरोबर बच्छाव मॅडम यांचं या ठिकाणी मी स्वागत करते। त्याचबरोबर या व्याख्यानासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी, आपल्या शालेय प्रशासनाने तुमची खास करून निवड केलेली आहे या व्याख्यानासाठी, तेव्हा तुमचं देखील या ठिकाणी मी स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज पेपर वाचतात की नाही? पेपर तुम्ही टीव्हीवरती न्यूज बघतात, पेपर वाचतात। पेपर उघडला की आपल्याला अनेक अशा ज्या बातम्या असतात की त्या नाराज करणाऱ्या बातम्या असतात, अपघाताच्या असतात, गुन्हेगारीच्या असतात, फसवणुकीच्या असतात, अशा अनेक गोष्टी ज्या असतात त्या आपण वाचतो, ऐकतो आणि अशा वेळी आपल्याला असं वाटतं की आपला देश कुठे चाललेला आहे, बरोबर आहे की नाही? तेव्हा देश आज दिशाहीन होत चाललेला आहे, अनेक समस्यांनी ग्रस्त आहे आपला देश आणि त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात या घटनांना कुठेतरी आळा बसावा यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहे। आता ह्या ज्या घटना तुम्ही ऐकतात, ज्या मोठ्या लोकांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना ऐकतात, परंतु अतिशय गांभीर्याने घेणारी बाब म्हणजे आपल्या देशातील जी बालकं आहेत या बालकांवर होणारे गुन्हे देखील तितकेच आहे। काही जो रिसर्च करण्यात आला त्या रिसर्च मध्ये आपल्या देशातील एकूण जी बालकांची संख्या आहे त्यापैकी 24% बालकांवर गुन्हे, अत्याचार घडत असतात। त्यामुळे अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी आपण ज्या हेतूने इथे आपण जमलेलो आहोत, तर राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्याचबरोबर शाळेच्या बाहेर निकोप आणि समतामूलक वातावरण तयार करण्यासाठी राज्यभरातील सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। नाव किती सुंदर दिले बघा त्या समितीला, सखी सावित्री समिती। या समितीचा हेतू जो आहे हा हेतू आहे बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने सन 1989 मध्ये बाल हक्कासंदर्भात बाल हक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी अधिकार हक्क मिळाला पाहिजे यासाठी अर्थातच बाल हक्क संरक्षण कायदा या हेतूने या सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील जे बालकं आहेत त्याच्यामध्ये मुलं मुली हे सगळेच त्यात येतात। त्यांच्यावर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत या अन्याय अत्याचारांना देखील आळा बसावा। त्यात जास्तीत जास्त गुन्हे जे असतात हे लैंगिक अत्याचाराचे असतात, त्यामुळे यातून त्यांची सुटका व्हावी किंवा त्यांना संरक्षण मिळावं किंवा अशा घटना घडूच नये। विद्यार्थ्यांवर, मुला मुलींवर, समाजातील अनेक स्तरांमधून तुम्ही आता रस्त्यावर फिरणारे मुलं बघतात, अनाथ मुलं असतात, काही किडनॅपिंगचे केसेस असतात, या अशा अनेक बाबतीमध्ये मुला मुलींवर अन्याय अत्याचार होत असतात। त्यामुळे त्यांचं संरक्षण होण्यासाठी पोक्सो कायद्याची निर्मिती झालेली आहे। कोणता कायदा? पोक्सो। ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात। भारत सरकारने 2012 साली हा कायदा तयार केलेला आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आकडेवारीनुसार देशातील एकूण बालकांपैकी 24% अत्याचार जे घडत असतात हे त्यांच्याच विश्वासातील, परिचयातील प्रौढ व्यक्तीकडून होत असतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून बालकांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला आणि हा कायदा अर्थात पोक्सो कायदा आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी एक चिराग ॲप सरकारने तयार केलेला आहे। काय नाव आहे त्या ॲपचं? चिराग ॲप। आणि हा जो पोक्सो कायदा आहे या पोक्सो कायदा अंतर्गत आता तुम्ही बघा टीव्हीला, पेपरला, मोबाईलला काही गोष्टींच्या बाबतीत पुन्हा जागृती केली जाते। त्याच्यामध्ये कॉलेजला जाणारे येणारे मुले तुम्ही व्हिडिओ बघतात बघा, त्यांना रस्त्यात कोणी अडवलं, त्यांना त्रास दिला तर ते निर्भया ॲप आहे, ऐकलंय तुम्ही?
त्याच्यावरती त्या जो फोन नंबर दिलेला असतो त्याच्यावरती कॉल केला की त्यांना त्वरित मदत मिळते. तसंच लहान जे मुलं मुली आहेत यांना देखील त्वरित मदत मिळावी यासाठी पोक्सो कायद्याअंतर्गत एक फोन नंबर तुम्हाला दिलेला आहे. त्या फोन नंबरवरती तुम्ही कधीही कुठल्याही फोनवरनं कॉल केला तर तुम्हाला त्वरित मदत मिळते. तो फोन नंबर आहे 1098. काय नंबर आहे? 1098. पोक्सो कायद्याअंतर्गत हा नंबर आहे. तुम्ही कुठल्याही फोन नंबरवरनं, लँडलाईनवरून, कुठल्याही देशभरातल्या कुठल्याही फोनवरनं तुम्ही फोन केला तर हा विनामूल्य सेवा तुम्हालाही मिळत असते. त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपल्याला माहीत असाव्या. अनेक मुलं, आता तुम्ही सिटीमध्ये राहतात, घरामध्ये एकटे असतात, मम्मी पप्पा बाहेर जॉबच्या निमित्ताने असतात, अशा अनेक गोष्टी असतात. शाळेत जेव्हा तुम्ही येतात, व्हॅनने येतात, अनेक मुलं म्हणजे रस्त्याने येणार, व्हॅनवाले तुमचे काका मामा कोण असतील ते रस्त्याने मुलं सोडत सोडत येतात. अगदी काही विद्यार्थी तर ज्यांचे अनुभव आम्ही ऐकलेले आहेत, घरापर्यंत अर्ध्या रस्त्यातून पुढे त्या व्हॅनमध्ये एकटाच असतात. सुदैवाची बाब तुमचे रिक्षावाले, व्हॅनवाले काका मामा सगळे चांगले आहेत, पण तरी सुद्धा आपण प्रत्येक एकदा घराच्या बाहेर पडलं की ज्या मोठ्या व्यक्ती असतात किंवा ज्या अपरिचित व्यक्ती असतात, विश्वास आपण पूर्णपणे ठेवायचा नाही. तुम्हाला मम्मी पप्पा सांगत असतात, टीव्हीमध्ये अशा अनेक प्रोग्राम्स असतात ज्या प्रोग्राम्स मधून तुमच्यामध्ये जागृती निर्माण केली जाते. वर्षातलं हे दुसरं व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत. अनेक मान्यवरांना, विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. तर आज आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर त्रिवेणी संजय रोकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या तुम्हाला आहार, व्यायाम आणि स्वतःचं संरक्षण याविषयी मार्गदर्शन करणार आहे. मॅडमचा मी थोडक्यात परिचय करून देते. मॅडमने आपल्या आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे मॅडम आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत, माझी विद्यार्थिनी आहेत. म्हणजे तुम्ही जसे पुढे बसलेले आहात, मॅडमने पण हा अनुभव घेतलेला आहे. असं ही अतिशय आनंदाची बाब आपल्यासाठी आहे. मॅडमने BHMS केलेला आहे मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेज, ज्यांना अनेकांना माहिती असेल गंगापूर रोडला हे कॉलेज आहे. आणि गेली 20 वर्ष मॅडम हनुमानवाडी परिसरामध्ये सेवा देत आहेत. तुमच्यापैकी अनेक मुलं जे मखमलाबाद, हनुमानवाडी, क्रांतीनगर ह्या परिसरातून येतात त्यांनी मॅडमला ओळखलं असेल, हो की नाही? तेव्हा आपण प्रथमतः मॅडमचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. रोकडे, आता मॅडमने माझं इंट्रोडक्शन करूनच दिलेलं आहे. मी पण मराठी हायस्कूलला शाळेमध्ये होते. त्या घेण्यासाठी किंवा मुलांना माहिती देण्यासाठी इथे या. तर मला खूपच आनंद वाटला की आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या परिसरात आपण इथलं आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, तिथेच आपल्याला तुम्हाला माहिती देण्यासाठी इथे बोलवलं. त्याबद्दल मी खूपच आनंद झाली. तर आजचा विषय आहे तो म्हणजे आपल्या स्वतःची तब्येत किंवा आपली हेल्थ म्हणजे आपल्याला कोणी कधी भेटल्यानंतर कोणी विचारतं कसे आहात तुम्ही, कशी आहे तुमची तब्येत. तर तब्येत म्हणजे आपली तब्येत कशी आहे, आपली तब्येत नुसती हेल्थ म्हणजे आपण किती जाड आहोत, किती बारीक आहोत याच्यावरती आपली हेल्थ नसते. आपली हेल्थ म्हणजे आपलं मेंटल बिहेवियर, आपण फिजिकली आपली तब्येत कशी आहे ते बिहेवियर, आपण सोशल कसं आहोत ते आहे, कसं वागतो आपण दुसऱ्या समाजामध्ये, चार माणसांची ते बिहेवियर हे खूप महत्त्वाचं असतं. मेंटल बिहेवियरमध्ये आपण कोणी आपल्याला भेटल्यानंतर आपण त्याच्याशी कसं बिहेव करतो, कसं वागतो, घरातलं आपलं आईवडिलांशी वागणं कसं, याच्यावर आपलं मेंटल बिहेवियर असतं. आजकाल काही मुलं 10-12 तास मोबाईल बघतात, TV बघतात, व्हिडिओ गेम खेळतात. तर या मुलांच्या मानसिकतेमध्ये खूप बदल होऊन जातात. ते मुली खूप चिडचिडे होतात, खूप हायपर होतात. तर हे एक ॲबनॉर्मॅलिटी ऑफ माइंड आहे. म्हणजे आपण काहीतरी चिडतोय किंवा एखाद्या गोष्टीवर आपण पटकन हायपर होतोय तर ती गोष्ट नॉर्मल नाही. तर त्यालाच आपलं मेंटल हेल्थ आपली चांगली नाही असं म्हणायचं. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतंय किंवा घरातल्यांना पण असं वाटतंय की व्यक्ती खूप चिडते किंवा हा एखाद्या कोणत्याही गोष्टीवर पटकन हायपर होतोय, तर त्यावेळी आपण एकतर आपला मोबाईलमध्ये वेळ देतोय, स्क्रीन टाईमला आपण जास्त वेळ देतोय, तर ते आपलं सगळं हे TV मोबाईलचं सगळं वेळ बंद केलं पाहिजे. मोबाईल बघणं तुम्ही बंद करा, कमी करा. अर्धा तास थोड्या वेळाचं मम्मीचा पप्पांचा मोबाईल घेतला तर ठीक आहे, पण मुलांना घरी गेल्या एकदा एखादा मोबाईल कधी दिसेल, मम्मीचा मोबाईल कधी फ्री असेल, आपण कधी एकदा गेम खेळू, तर ते सगळं सुरूच असतं आणि प्रत्येक घरात तेच आहे. आता कधीतरी मी बघते माझ्याकडे पेशंट येतात, त्या मुलांचं लक्षच नसतं. एकदा मोबाईल मम्मीच्या हातात आला की ते ओपडीमध्ये येताना सुद्धा मोबाईलच यूज करत असतात. पण त्यामुळे तुमची मानसिकता चेंज होते. तर तुमच्या सगळ्या
की आपण मेंटली खूप चिडतोय, आपली लर्निंग कॅपॅसिटी कमी होते. आणि मोबाईलमध्ये ते चित्र बदलतात, गेम्स असतात, ते कार्टून्स असतात, ते कार्टून्समुळे पण आपली मानसिकता बदलते. ते जसे वागतात तसं आपण रिअल लाईफमध्ये वागू शकत नाही. किंवा तो शिनचॅन झाला, बरेच आहे 2-4 कार्टून आहेत ना, ते आई वडिलांना काहीतरी उलटून बोलतात ना, आई वडिलांना खूप त्रास देतात, असं आपण रिअल लाईफमध्ये करू शकत नाही ना. त्यामुळे मेंटल हेल्थ आपली खूप महत्त्वाची आहे. तुमची मानसिकता खूप चांगली ठेवणं गरजेचं आहे. जर एखाद्या मुलाला वाटलं, एखाद्या मुलीला वाटलं की आपण एखाद्यावरती आज खूप अचानक चिडलोय किंवा असं 10-15 वेळा झालं, तर आई वडिलांना सांगा. आज त्या गोष्टींमधनं बाजूला जाण्यासाठी पण आपल्याकडे काउन्सिलर असतात, जे मानसिक रोग असतात ते निदान करण्यासाठी बाहेर काउन्सिलर ठेवतात. ते काउन्सिलर आपल्याला आपलं का चिडचिड होतंय, आपण का हे असं उद्योग करतोय किंवा आपण का हायपर होतोय, किंवा काही मुलं एखाद्याला स्कूलमध्ये पण पटकन मारतात, एखाद्याला काहीतरी इजा करतात, तर ते नॉर्मल नाही. नॉर्मल जे आहेत ते लोक असं करू शकत नाही किंवा कोणाला त्रास देऊ शकत नाही. तर त्यासाठी आपली मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी आपलं सकाळचं रुटीन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिलं हेल्थमध्ये आपल्याला आहे मेंटॅलिटी आपली चांगली ठेवा. त्याच्यानंतर फिजिकल हेल्थ आहे. फिजिकल हेल्थमध्ये आपलं शारीरिक आपली क्षमता कशी वाढवायची त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. सकाळी तुमचं रुटीन तुम्हाला सकाळी 7:30ला स्कूलला येतात, तर 6 वाजता उठल्यानंतर पहिले तुमचं ब्रश करणं गरजेचं आहे, लगेच आंघोळीला जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सकाळी थोडंसं जमेल तेवढं हेल्दी काहीतरी ब्रेकफास्ट घेणं गरजेचं आहे. ब्रेकफास्टमध्ये सकाळी खूप भाजी पोळी 7 वाजता खाऊन येऊ शकत नाही आपण. ड्रायफ्रुट्स असले तर ड्रायफ्रुट्स खायचा, थोडंसं खजूर असेल, खजूर, बीट, अंजीर काही असेल तर ते खाल्लं तरी चालेल घरी येताना. आणि दुपारचं भाजी पोळीचं डाएट खूप महत्त्वाचं आहे. संध्याकाळी 4 वाजता घरी गेल्यानंतर तुम्ही थोडेसे फ्रूट्स वगैरे खाल्लेच पाहिजे. फ्रूट्स खाल्ल्यानंतरच मग आपल्याला एनर्जी मिळते किंवा व्हिटॅमिन्स जास्त जातात आपल्या शरीरामध्ये. रात्रीच्या जेवणात पण डेलीचा आहार आपला रात्री भाजी पोळी एखादं वरण भात वगैरे खाणं गरजेचं आहे. जेवणामध्ये आपला एक डाळ तर डाएटमध्ये पाहिजेच आपल्याला. त्याकरता फिजिकल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. जेवणामध्ये तुम्ही ब्रोकोली घ्या, खजूर, बीट, अंजीर डेलीच्या रुटीनमध्ये. जर तुम्ही रोज एक ॲपल खाल्लं तर त्यानंतर तुम्हाला जर एक ॲपल खाल्लं तर दिवसभर डेली एक ॲपल कीप्स अवे द डॉक्टर, म्हणजे तुम्हाला परत डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही. ॲपल खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये आयर्न खूप असतं, त्यामुळे आपल्याला आयर्न मिळतं. आयर्न वाढलं म्हणजे आपली इम्युनिटी वाढते, लोह वाढतं. त्यानंतर 4 बदाम जर खाल्ले तर आजकाल खूप मुलांना कॅन्सरसारखे पण आजार आहेत, ब्लड कॅन्सर वगैरे आहेत, तर हे आजार होत नाही. डेली 4 बदाम जर डेली खाल्ले तर तुम्हाला म्हणजे प्रोटीन्स खूप जातात, बाकीचे आजार होत नाही. एक अर्धी जर लिंबूची फोड जरी खाल्ली जेवणामध्ये तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात एक्स्ट्रा फॅट्स वाढत नाही. काही मुलांचे ओव्हरवेट असतात, ओव्हरवेट सुद्धा हा एक मोठा आजार झालेला आहे. प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं होतं, तर व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये जातं. आणि 1 ग्लास दूध जर रोज घेतलं तर हाडं आपलं स्ट्रॉंग राहतात. रोज 1 ग्लास घ्या, 1 कप घ्या, जसं ॲडजस्ट होईल तसं घेतलं तुम्ही डेली तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. जे मुलं खूप पाणी पितात, 3 लिटर पाणी तरी तुमच्या एजमध्ये मुलांनी पिलं पाहिजे. 4 ते 5 लिटर पाणी अगदी 20-22 वर्षाच्या मुलांनी पिलं तर गरजेचं आहे. पण दिवसभरात आपण 1 लिटरची बॉटल भरून ठेवल्यानंतर अशा 3 बॉटल तरी आपण पिल्या पाहिजे. त्याच्यामुळे स्किन हेल्दी राहते, पिंपल्स वगैरे येत नाही. स्किन स्पेशालिस्टकडे जाण्याची तरी गरज लागणार नाही. आत्तापासून जर काळजी घेतली तर पुढे तुम्ही जेव्हा 10वी-12वीला जाल तेव्हा तुम्ही हेल्दी राहा. त्यानंतर रोज 4 खजूर तरी खाल्ला पाहिजे. 4-5 खजूर खाल्ल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हिमोग्लोबिन वाढतं, त्याने आयर्न वाढतं. जसं आपण एक ॲपल खातो तसं 4-5 खजूर खाणं खूप गरजेचं आहे. आणि प्रॉपर झोप घेतल्यानंतर आपला जो मानसिक तणाव आहे तो सगळा निघून जातो. त्यामुळे 8 तासांची झोप ही रोज आपल्याला घेतलीच पाहिजे. आता तुम्हाला स्कूलमध्ये शाळेत रोजचं डाएटचं झालंय, सगळं झालंय, पण शाळेमध्ये पण आपण येताना आपलं थोडं बिहेवियर कसं पाहिजे हे पण आपल्याला थोडे मॅनर्स पाहिजे. की शाळेत आल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास नको, टीचर्सला त्रास नको, हे महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये जे आपले फ्रेंड असतील त्यांच्याशी आपलं नेचर चांगलं पाहिजे. शेजारी बेंचवरती बसलेल्या मुलाशी आपण कसं वागलं पाहिजे की त्यालाही आपल्यामुळे काही त्रास होणार नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्याला काही मदत लागली तर मदत करायचं. सॉफ्टली स्पीक महत्त्वाचं म्हणजे कोणाशी खूप ॲरोमॅटिकली बोलणं वगैरे ही सुद्धा एक आपली सायकोलॉजिकल चेंज आहे. त्यामुळे कोणी भेटल्यानंतर किंवा शेजारच्या मित्राशी सुद्धा आपलं बिहेवियर एकदम चांगलं पाहिजे. आपण जेव्हा खोकतो, शिंकतो तेव्हा महत्त्वाचं म्हणजे तोंडावरती नाकावरती रुमाल ठेवला पाहिजे. कारण आजकाल हे कोविड वगैरे आजार आहेत हे काही अजून गेलेले नाही आहेत. फक्त की आपली इम्युनिटी कशी वाढवायची. तर इम्युनिटी प्रतिकारशक्ती जर तुमच्या शरीरात जर असेल तर तुम्हाला हे बाकीचे आजार येणार नाही किंवा तुम्हाला दवाखान्यात जायची पण गरज पडणार नाही. रोज आपल्या जेवणात काही लोकांकडे डेली अंडी वगैरे खातात, तर डेली तुम्ही 1 अंड किंवा 2 अंडी जर घेतली, ज्याची कॅपॅसिटी जसं असेल तसं, बॉइल्ड एग जर खाल्लं तर त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल.
साध्या साध्या गोष्टींमध्ये आपली मम्मी सकाळी रोज म्हणजे लसूण टाकते, भाजीमध्ये आलं टाकते, त्याच्याने पण आपली इम्युनिटी वाढते, तर ते सुद्धा गरजेचं आहे. किंवा पालेभाज्यांचं सूप करणं, हे सगळं आईचं काम आहे. पण घरी गेल्यानंतर मग मम्मी जे करते आहे ते पालेभाज्या वगैरे हेल्दी फूड आहे, तर ते हेल्दी फूड आपण घ्यायलाच पाहिजे. हेल्थमध्ये आपलं कसं वागतो, आपण स्वतःची कशी काळजी घेतो, हे खूप महत्त्वाचं आहे. सोशल हेल्थ म्हणजे आपण कोणीतरी आपल्याला घरी असल्यानंतर आईने काही सांगितल्यानंतर काम करायचं नाही, ॲरोगंटली बोलणं, उद्धटसारखं वागणं किंवा काही सांगितल्यानंतर निघून जाणं, हे सुद्धा आपलं एक सोशल बिहेवियर आपलं वाईटच आहे. आपण समाजात कसं वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही काही मुलं आईने काही सांगितल्यानंतर ते ऐकायचं नाही किंवा मग खूप उद्धटपणे आईला काहीतरी बोलायचं, घरातल्यांना खूप त्रास द्यायचा, नको त्या गोष्टी मागण्या करायच्या किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे, तर ह्या गोष्टी करू नका. आई वडील त्यांच्याकडे जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार ते आपल्याला देत असतात, ते आपल्याला घडवत असतात. त्यामुळे सोशल बिहेवियर, घरातल्यांना त्रास देणं, टीचर्सला त्रास देणं, हे सुद्धा आहे. आजकाल मुलं शाळेमध्ये पण खूप ॲरोगंटली उद्धट बोलतात, वागतात, तर हे तुमचं सगळं टीव्हीमुळे प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे टीव्ही बघू नका. शाळेमध्ये खूप काही शिकलं जातं. एखादं बुक वाचतं रात्री झोपताना, पुस्तक वाचलं तर त्याच्यातनं नॉलेज मिळेल. टीव्ही बघून, साऊथचे पिक्चर बघून काही होत नाही. त्याच्याने फक्त आपण कसं मारायचं एकमेकाला, कसं काय करायचं, त्याच्या आपोआप आपल्या फिलिंग्स वाढतात किंवा आपण हायपर होऊन जातो. त्यामुळे पिक्चर्स वगैरे, टीव्ही वगैरे जास्त बघणं चुकीचं आहे. सोशल हेल्थ म्हणजे आपण कसं वागतो सामाजिक, ते महत्त्वाचं आहे. आता आपण महत्त्वाचं आपल्या स्वतःच्या शरीराची पण काळजी घ्यायची, स्वतःला पण कसं जपायचं ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सगळी काळजी, आपण कुठे जातो कुठे येतो याचा फॉलोअप आई वडिलांना देणं गरजेचंच आहे. काही मुली आजकाल बऱ्याच गोष्टी कोणाच्या तरी आहारी जातात, काहीतरी कुठलं तरी पिक्चरला जाणं, टीव्ही बघणं किंवा नको त्या गोष्टींच्या आहारी जातात, तर ते करू नका. आज लोक चांगले राहिलेले नाही. तुम्हाला एखादी छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य डिस्टर्ब करू शकते किंवा आपल्याला आयुष्यातनं उठवू पण शकते. खूप प्रॉब्लेम्स होतात कारण मुलींना अजून काही गोष्टी कळत नाही. काही लोक गोड बोलतात, हे करा ते करा, किंवा एखादं चांगलं गिफ्ट देतात आणि आपल्याला भावत नेतात. त्यामुळे कोणी अनोळखी असेल किंवा आपल्या एकदम शेजारी शेजारचं जरी असेल तर आपल्याला एखादी चांगली गोष्ट तो का देतोय किंवा आपल्याशी ते एवढं का चांगलं वागताय, तर त्याच्यामुळे विचार करायचा. कुणाकडनं काही घ्यायचं नाही. कुणाच्या घरातही आपण एकटं असताना जायचं नाही. ती व्यक्ती एकटी असताना आपण कोणाच्या घरात जायचं नाही किंवा घरात आपण एकटं आहोत हे कुणाला सांगायचं नाही. किंवा मग आई नाहीये, बाहेर कोणीतरी गेलाय, खिडकीतनं बोलणं, त्याच्याशी आपलं काही संबंध न ठेवणं किंवा दरवाजा कुणालाही आपला न उघडणं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही काही प्रसंगांपासून वाचू शकाल. मुलींसाठी महत्त्वाचं ही केअर आहे. घरी येताना जाताना आपल्याबरोबर आपली मैत्रीण पाहिजे किंवा व्हॅनमध्ये तरी कोणीतरी पाहिजे, किंवा कोणी नसेल तर आईला सांगतच जा की आज मी एकटीच आहे, त्यांच्याकडनंच फोन घ्यायचा की मी 10 मिनिटात घरी पोहोचते किंवा 15 मिनिटात घरी पोहोचते आहे. त्यामुळे आपलं सोशली किंवा आपल्या स्वतःची फिजिकली काळजी आपण जर घेतली तर आता हे जे प्रॉब्लेम होत आहेत छोटे छोटे किंवा त्याच्याच खूप मोठं स्वरूप होत आहे तर ते होणार नाही. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आपला आहार मेंटेन करणं गरजेचं आहे. आपलं मेंटल हेल्थ चांगलं ठेवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही नंतर पुढे या देशाचे चांगले नागरिक होऊ शकाल किंवा एक चांगलं काहीतरी जॉब करणार किंवा मोठ्या पोस्टवर जाऊ शकता. तिथे आपण आपल्या स्वतःसाठी स्ट्रॉंगली उभं राहू शकतो. एवढेच मी 2 शब्द बोलतोय. रोकडे मॅडम, आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उद्बोधक असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय गडाख सर यांना मी विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. या विद्यालयात सखी सावित्री या समितीमार्फत आपण किशोरवयीन जे विद्यार्थी मुलं असतील मुली असतील त्यांच्याकरता मार्गदर्शन आयोजित केले. खरं तर ते मार्गदर्शन आपण बाहेर आयोजित केलं होतं. पाऊस असल्यामुळे आपण हे मार्गदर्शन काय केले या हॉलमध्ये आयोजित केले. आज या ठिकाणी रोकडे मॅडम आपल्या विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या. सर्वप्रथम त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. खास करून जाधव मॅडम त्यांची ओळख करून दिली आहे की आपल्या विद्यालयाचे त्या माजी विद्यार्थी, त्याचबरोबर त्यांची अजून एक ओळख त्या सांगायचे राहून गेलं. आपल्या विद्यालयाचे माजी शिक्षण अधिकारी RS साहेब सर यांच्या देखील त्या कन्या आहेत. खास करून आपल्या हनुमानवाडीमध्ये आपल्या MPच्या आणि इतर जे गरजू रुग्ण आहेत त्यांना अतिशय चांगल्या सेवा देत असतात. खास करून त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय संयमी, अतिशय नम्रपणे आलेल्या रुग्णांची विचारपूस करत असतात. त्याचा अनुभव आम्ही अनेक वेळा घेतलेला आहे. कधी त्यांच्या चेहऱ्यावर राग नसतो, शांत संयमाने आलेल्या रुग्णांची ते विचारपूस करत असतात, चांगली सेवा देत असतात. आज आपल्या विद्यालयात उपस्थित राहून त्यांनी आपला आहार, आपल्या निरोगी शरीरामध्ये आपलं निरोगी मन राहत असतं.
आपण आहार कसा घेतला पाहिजे यावेळी सविस्तर आहे ठिकाणी आपल्याला माहिती दिली. आपल्या पालेभाज्या असतील, फळे असतील, आपण काय करून काय करतो, आज त्याच्यापासून दूर जातो. आपला आहार चांगला असेल तर आपण काय करू, निरोगी असेल, आणि निरोगी असेल तर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू, आपल्याला चांगल्या खेळात प्रदर्शन करू. त्यासाठी आपला आहार देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आहाराविषयी देखील मॅडमने अतिशय सविस्तर या ठिकाणी आपल्याला माहिती दिली. अजून महत्त्वाचे आहे की असं जे सोशल मीडिया आहे की आजकाल आपण त्याच्या आहारी जात असतो, की TV असेल, मोबाईल असेल, फेसबुक असेल, इतर त्याच्या आहारी जात असतो आणि दिवस काय करत असतो, तेव्हा आपण कार्यक्रम पाहत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार या ठिकाणी आपल्याला होत असतात. त्याच्यापासून देखील आपण काय केलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. आणि त्याचेच परिणाम म्हणजे मॅडमने या ठिकाणी अनेक माहिती दिली की आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपण सुरक्षित नसतो, पण जर सुरक्षित राहायचं असेल तर आपण कसं राहिलं पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन केलं. खास करून अनोळखी व्यक्ती असेल त्यांची आपण संवाद साधला नाही पाहिजे, किंवा आपण मोबाईल असेल यांच्याद्वारे सुद्धा कधी कधी अशा चुकीच्या गोष्टीच्या आपण आहारी जात असतो आणि आपली एक छोटीशी चूक आपलं आयुष्य बरबाद करत असतो. आम्ही वेगवेगळे आपल्याला मार्गदर्शन करत असतोच, परंतु रोकडे मॅडम या ठिकाणी सविस्तर छान अशी माहिती दिली. म्हणजे आपला आहार असेल, आपलं सोशल मीडियाचा वापर असेल, किंवा आपण बाहेर दैनंदिन जीवनात आपण कसं जगलं पाहिजे, कसं यापासून आपलं संरक्षण केलं पाहिजे. आपण खास करून मुलींच्या बाबतीत काय म्हणत असतो, मुलगी म्हणजे काचेचं भांडं असतं आणि जर भांड्याचं आपलं रक्षण करायचं असेल ती जबाबदारी आई वडिलांबरोबर आपलं तुमची सुद्धा आहे. मग आपण सुद्धा आपलं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. आणि कशाची भीती ही आपण मनामध्ये बाळगायची नाही, एक निडर पद्धतीने आपण मुलींनी सुद्धा आपण जीवन जगलं पाहिजे. तर आज या ठिकाणी मॅडम चांगली छान माहिती, त्याचं देखील आभार मानतो. आणि आपण सुद्धा काय केलं पाहिजे, या सर्व सवयी दैनंदिन जीवनामध्ये आहाराच्या असतील, व्यायाम असेल, या सगळ्या चांगल्या सवयी आपण लावून घेऊया आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक आपण मोठं करूया. आपल्या आई वडिलांना देखील आपण नाव मोठं करायचं असेल आणि हे सगळं आपण पाहिलं तरच आपण काय करू शकतो, चांगला अभ्यास करू शकतो. ठीक या ठिकाणी त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय थोरात सर, पर्यवेक्षक गडाख सर, समिती प्रमुख श्रीमती मोडे मॅडम, पताडे मॅडम, बच्छाव मॅडम आणि आजच्या प्रमुख पाहुण्या त्रिवेणी रोकडे मॅडम आणि माझ्या बालमित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृतिदिनानिमित्त सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आणि आपल्या शाळेत सुद्धा या समितीच्या वतीने आपल्याला हा उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर त्रिवेणी रोकडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य, आहार, व्यायाम, संरक्षण, स्वसंरक्षण, स्वच्छतेच्या सवयी आणि आपल्या स्वभावामध्ये असलेल्या अपेक्षित गोष्टी एक विद्यार्थी म्हणून या सर्वांबद्दल अतिशय सविस्तरपणे आणि छान माफक शब्दामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आयोजन समितीच्या वतीने आणि मराठा हायस्कूल परिवाराच्या तर्फे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे, मंचावर उपस्थित असलेले आणि आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक गडाख सर यांचेही मी आभार व्यक्त करते. या समितीच्या प्रमुख मोरे मॅडम, समितीच्या सर्व सदस्य, महिला शिक्षिका यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी इतका छान कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजन केला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचलन प्रस्थापित करणाऱ्या श्रीमती जाधव मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करते. आपल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे छान असे छायाचित्रण करून प्रसिद्धी माध्यमाला देणारे आदरणीय पवार सर यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमासाठी हॉलची सर्व तयारी करणारे आपले सर्व सेवकवृंद यांचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. आणि या सर्वात महत्त्वाचं, आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे तुम्ही श्रोते आणि असलेले माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, तुम्ही शांततेत आणि शिस्तीत ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला याबद्दल मी सर्व आयोजक समिती आणि विद्यालयातर्फे तुमचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. जय हिंद.